हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतेन. भगवंताला कसं आठवावं गोंदवलेकर महाराजांना विचारलं होतं. तर ते म्हणाले, भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात जसं सांगितलंय तसं आठवावं. तो हा श्लोक आहे, अभ्यास योगयुक्त. भगवंताला कसं आठवावं असं म्हणत असताना त्याचा विसर का पडलाय, हा पहिला प्रश्न. कारण मनाची एकूण ठेवण ही सुख मिळवण्याकडे आहे आणि त्याला ते लगेच पाहिजे असतं. थोड्या वेळाने नाही चालत, आत्ता काय मिळेल ते बघतो. त्यामुळे बुद्धीला पटलेल्या गोष्टी लॉंग टर्ममध्ये सुख मिळणारे असं जरी का दिसत असलं, हितकारक सुख, दोन प्रकारची सुख, हितकारक आणि अहितकारक. म्हणून हितकारक सुख हे संयमातून आहे हे मनाला कळत असतं, पण त्याची तितकं थांबण्याची तयारी नसते. त्याला लगेच पाहिजे असतं, आत्ता. लहान मुलासारखं आहे ते मनाची ठेवण सगळी. म्हणून त्या सुखाचे वेगवेगळे मार्ग इंद्रियांच्या माध्यमातून सतत अवेलेबल पण असतात. जनरली इंद्रिय म्हटल्यावर पहिल्यांदा रसनेंद्रियाचंच स्मरण होतं की पटकन सुख कशाने येतं, आवडता पदार्थ खाल्ल्याने. पण त्याच्याबरोबर इतरही सर्व इंद्रिय, दृष्टी, ऐकणं, स्पर्श, या सगळ्यातून माणूस उत्कटतेने सुख उपभोगू इच्छितो. आणि एखादी गोष्ट छान वाटली तरीसुद्धा पुन्हा एकदा भोगायची वेळ आल्यानंतर ती त्याच्यापेक्षा छान वाटली पाहिजे ह्याचा जो आग्रह आहे, त्याच्यातून मन हे ते सुख उपभोगण्याच्या नादामध्ये बहिर्मुख होऊन जातो. आणि जसं स्वामी उदाहरण देत असत की पूर्वी मुलांना कधीतरीच चॉकलेटं मिळायची, किंवा आता हे दिवाळी जवळ येते तर फराळाचं मोठं कौतुक असायचं. फराळ घरात होतोय आणि सगळं ते, कारण की दिवाळीशिवाय इतर वर्षभर काही ते मिळत नसे, त्यामुळे ते नीट पुरवून खाणे वगैरे सगळा प्रकार असायचा. पण आता इतका कॉमन झाला आहे तो सगळाच फराळाचे पदार्थ की त्याचा आता विशेष वाटेलच झालं. म्हणजे ते सुख होतं का होतं, पण आता ते इतकं ॲक्सेसिबल झालेलं आहे की त्या सुखाचं आता त्यातही सुख वाटेल असं झालं आहे. त्याच्यापेक्षा अजून काहीतरी वरचं उत्कट पाहिजे. थंड पाणी पिण्याची सवय लागली एखाद्याला की त्याला साधं पाणी दिलं तर अजिबात बरं वाटत नाही, त्याचा मूड जातो. मग अगदी अजून थंड पाहिजे. अशा प्रकारे ती इंद्रिय आणि इंद्रियांच्या माध्यमातून, इंद्रियांना काही स्वतःची आवड निवड नसते, मनाने ठरवलेलं आहे की अमुक या गोष्टीत सुख आहे किंवा नाही. म्हणून ते इतकं चटावलेलं आहे मन, अधिकाधिक उत्कटतेने उपभोग घ्यायला की ते आत यायला कित्येक वेळेला मागत नाही, बहुतेक वेळेला मागत नाही. पण कुठेतरी हे आतून पटलेलं पण असतं की अशा कितीही आपण धावलो तरी आपल्याला त्याला हे कळत असतं की कायमस्वरूपी सुख, शाश्वत सुख काही ह्याच्याने मिळत नाही आहे. म्हणून एकामागोमाग एक, दुसरं तिसरं असं परंपरा निर्माण होते आहे. शाश्वत सुख कशाला आहे, कशामध्ये आहे, याची ओढ किंवा याची जाणीव ज्या व्यक्तींना निर्माण झाली त्यांना असं लक्षात येतं की शाश्वत सुख हे
स्वतःपाशी थांबल्यामुळेच प्राप्त होणार आहे. त्याला ईश्वरप्राप्ती म्हणू आपण किंवा आत्मज्ञान म्हणू, शब्द काहीही वापरले तरी वेगवेगळे उपभोग भोगण्यातून ते मिळणार नाही आहे. एका ठिकाणी शांत मन जर का राहू शकलं तर सुख कशाने प्राप्त होते, तर मन शांत होण्याने प्राप्त होते मुख्यतः. म्हणून अमुक एक गोष्ट आवडते, ती मिळवण्यासाठी खूप जोरात प्रयत्न केले, ती मिळाल्यानंतर काय झालं, शांत वाटलं आणि ते शांत वाटण्यातून ते सुख मिळत असतं. मग काय करता येईल, तर कशाने मन कायमस्वरूपी शांत होईल, तर स्वतःचं स्वरूप जर का जाणलं तर ते मन पूर्णत्व अनुभवेल आणि त्या पूर्णत्वामुळे आता पुन्हा बाहेर जायला त्याचा गरज वाटणार नाही, ते जाणारच नाही, याच्यातला भाग नाही. बाहेरची सुखांना नावं ठेवण्याचा हा सगळा प्रांत नव्हे पण बाहेरच्या सुखांचं स्वरूप समजून घेऊन त्याच्या माध्यमातून त्यात फार न रेंगाळता मुख्य जे प्राप्तव्य आहे, मॅक्झिमम जे अटेंड होऊ शकतं ते म्हणजे आत्मज्ञान. ते प्राप्त करण्यासाठीचा हा सगळा मार्ग आहे. आणि त्याचं एकदा का भान त्या व्यक्तीला आलं, मग ती व्यक्ती चालेल किती जोराने हा प्रश्न नाही साधनेच्या मार्गावर. ते ज्याचं त्याचं स्पीडवर अवलंबून आहे. संवेग असं योगसूत्रांनी म्हटलं आहे, त्या संवेगावर ते अवलंबून आहे. पण ती ज्या कन्व्हिन्सिंगली पूर्वी सगळ्या उपभोगांमध्ये आणि सामान्य आयुष्यामध्ये रमत होती, तेवढी आता रमवू शकणार नाही. त्याला एकदा का आतला मार्ग मिळाला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काजे या मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोपे. मनाचं एक बरं आहे की त्याला जिथे गोडी लागली की तिथे ते सोकावतं. म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जायचे. त्याला शांत बसण्यामधलं जे सुख आहे स्वतःपाशी राहण्याचं, ते कौतुकाने दाखव, कारण तुला ते बुद्धीला पटलं. आणि तसं केलंस तर ते त्या शांत स्वतःपाशी बसण्याच्या गोडीला सोकावेल आणि मग स्वतःहूनच बाहेर जायला मागा. म्हणून या सगळ्या ज्ञानीपुरुषांचं, प्राप्त पुरुषांचं जे वर्णन केलं आहे, म्हणून आत्मसुखाची या गोडी, आत्मसुखाची गोडी लागली आता, स्वतःपाशी असण्याची गोडी. आत्मसुख म्हणजे काय, स्वतःपाशी आत्मसुखाची या गोडी या विटे जो का सकळ विषया, तो आता विटला खूपच अवघड आहे. विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानूची नाही. इंद्रियांना मानूच. तुकाराम महाराजांनी ते चित्त चाकाटले स्वरूपा माझारी, न निघे बाहेरी सुखावलं. चाकाटले, आता ते आत राहून बस. पण हे आयडियल झालं. त्याच्यासाठीच आणण्याचा जो सगळा मार्ग आहे, ते अनुभव सुख पुन्हा 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 दाखवणं चित्ताला, यालाच गीतेने अभ्यास असं म्हटलं. अभ्यास योग युक्ते. आयडियली आम्ही तत्वस्वरूप आहोत, तत्वज्ञानाच्या दृष्टीने आम्हाला बुद्धीला पण ते पटलं आहे, तसंच असणं भाग आहे. पण त्या अनुभवाला येण्यासाठी मनाची ठेवण ही ज्ञानप्राप्ती, म्हणजे ज्ञान एकतर ग्रहण करणं पहिली गोष्ट, आणि दुसरं म्हणजे विचारांनी ग्रहण करणं. विचारांनी ग्रहण केल्यानंतर ते अनुभवाच्या कक्षेमध्ये आणण्यासाठी मनातला जे मोल्ड करण्याची आवश्यकता आहे, ते मोल्ड करण्याची तयारी मनाने स्वतःहून करून घेणं, बुद्धीने करणं पहिल्यांदा. आणि बुद्धीचं ऐकत 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 मन थोडंसं नाही नाही म्हणत 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 हळूहळू ते मानतं. त्याला महाराजांनी खूप सुंदर सुंदर उदाहरणं दिली आहेत. त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे जर का तुला ते प्राप्त करावं असं वाटत असेल, जे बुद्धीला पटलं आहे ते तत्वस्वरूप तुला जर का अनुभवायचं असेल, तर तुझ्या सर्व इंद्रियांच्या दारांवर संयमाचे पहारेकरी ठेव. आणि मग ते संयमाचे पहारेकरी ठेवले. समजा एखादा कैदी आहे, त्या कैद्याला पळून जाऊ नये म्हणून सगळ्याकडे पहारेकरी ठेवलेले आहेत. तो आता कुठे पळून जाऊ शकत नाही, त्याचं मन आहे. पण तो आतल्या आत फिरेलच की तो आता प्रत्यक्ष बाहेर जात नाही आहे, पण आत कल्पना करायला तो त्याला मनाला कोण अडवू शकतं, जागच्या जागीच कल्पना रंजन करू शकतं. तसंही त्याचं तो कैदी त्या खोलीतल्या खोलीत तरी फिरू शकेल, तसंही अलाउड नाही. मग काय केलं आहे,
त्या कैद्याचे हातपाय तोडून टाकले. तो आता नुसताच एका ठिकाणी ठेवला आहे. तसं ते मन प्रत्यक्ष तर जाऊ शकत नाही आहे, पण कल्पना करत फिरण्याची, सुखाची कल्पना करत दुःखामध्ये रमण्याची, ह्या सगळ्या कल्पना आणि स्मृती, म्हणजे भविष्याच्या कल्पना करणं आणि मागच्या स्मृती, ह्या सगळ्यांची दारं बंद करून टाकली. कशाने? बुद्धीने, त्याला स्वस्वरूपी ठेवण्याच्या अभ्यासाने. की ते जसं एका ठिकाणीच कन्फाईन टू वन स्पॉट असं होतं, तसं जर का ते झालं तर ते तत्त्वस्वरूपाला प्राप्त होऊन जाईल. म्हणून याच्यासाठीचा सगळा जो मार्ग आहे हा पुन्हा पुन्हा ती गोष्ट करण्यातून ते एक्सपर्टाईज स्वतः आम्ही मिळवत आहोत. योगसूत्रांनी जी व्याख्या केलेली आहे, तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः. अभ्यासाचं स्वरूप काय आहे? अभ्यास म्हणजे काय? त्या स्थितीला राहण्याचं प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास. ती स्थिती कुठली? तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. योगश्चित्तवृत्ती निरोधः. हे झालं आहे, आता नको ते विचार मनामध्ये येत नाही आहेत, पण त्यावेळेला स्वरूपाच्या ठिकाणी मन राहणं, ही जी स्थिती आहे ती पुन्हा 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 करत राहणं, याच्यासाठीचा जो सगळा प्रयत्न आहे आंतरिक, त्याला अभ्यास असं म्हटलेलं आहे. मग आम्ही हे सगळं चिंतन करतो, समजून घेतो, स्वाध्याय करतो. हा सगळ्याला योगाच्या भाषेमध्ये अभ्यास असं म्हणत नाहीत. तो स्वाध्याय झाला आहे सगळा, की आम्ही समजून घेतो आहे सगळा मार्ग. पण प्रत्यक्ष तो समजून घेतल्यानंतर आपण अनुभवणं, याच्यासाठी जो अंतःकरण प्रयत्न करतं, मग ते एका ठिकाणी बसून असो किंवा व्यवहारात असताना असो. कारण हे सगळी वचनं ऐकलेली असतात. सदास्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. आता सदास्वरूपानुसंधान म्हटल्यानंतर आम्ही व्यवहारात कधीतरी आम्हाला हे आठवतं, सदास्वरूपानुसंधान नाहीच आहे आपलं, असं लक्षात येतं. मग त्या क्षणाला तरी काय मन होतंय का बघू, जमतंय का बघू स्वभावावर राहायला, असं म्हणतं. मग त्याला ते जमतंय असं लक्षात येतं. ते थोड्या वेळानं सुटतं, थोड्या वेळानं म्हणजे लगेच सुटतं, 1-2-5 सेकंदातच सुटतं आणि ते परत व्यवहारात उतरतं. आपल्याला जमलं असं रजिस्टर करतं, पुन्हा जमत नाही असं रजिस्टर करतं. हे सगळं करत 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 पुन्हा त्याला कधीतरी आठवण झाल्यानंतर ते पुन्हा स्वभावावर येतं. हा जो सगळा प्रयत्न मार्ग काढल्यामुळे ट्राय करून बघायचं, अशी जी मला जी सवय असते, ज्या 6व्या अध्यायात स्वामींनी त्या परिशिष्टामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलं, की पूर्वी जो भोवरा टाकत असत बांधून दोरीला, आणि सुरुवातीला तो जमतच नसे, आणि जमत नसले म्हटल्यानंतर माणूस सोडून देत नाही. ते पुन्हा एकदा तर हाताला चाळा लागल्यासारखा पुन्हा एकदा टाकून बघू, पुन्हा एकदा टाकून बघू. तो जमत नसला तरी टाकून बघू, हे जे मनाने घेतलेलं आहे जमेपर्यंत, तो सगळा भाग जो आहे तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः, तो त्या स्थितीला येण्याचा अंतःकरणाने केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि तो करत राहणे पुन्हा पुन्हा, आणि त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टीची मदत घ्यावी लागते ती घेणे. की आम्हाला अलर्ट राहावं पाहिजे. म्हणजे हा अभ्यास करायचा असेल तर काय करायला लागेल, तर एकतर अलर्ट राहावं लागेल सतत, जेव्हा जेव्हा आम्हाला ते करावं असं वाटतं तेवढा वेळ. हे किती वाढवावं, ज्याचा त्याचा चॉईस आहे किती वाढवावं. त्यामुळे स्वरूपानुसंधान जमणं हा एक भाग पहिला, ते नीट कळणं, की मनाला बाहेर कुठलाही प्रवृत्ती मनाच्या तोडणं आणि त्याच्यानंतर त्याला स्वतःपाशी आणून बसवणं. त्यासाठी मंत्राचा आधार घेतला, सोहम म्हटलं, स्व म्हटलं, त्याने स्वतःपाशी येण्याला मन शिकलं. आता असं निर्माण झालं आहे की त्या नाममंत्राचा पण आधार नसला तरी चालेल. माझ्यापाशी नाममंत्र असला काय नसला काय, मी तर आहेच. नाममंत्र ज्या वेळेला घेत नव्हतो त्याही वेळेला मी होतो, मार्ग कळला नव्हता त्याही वेळेला मी होतोच, आणि आता करतोय त्यावेळेला पण मी आहे. तो जो मी सदोदित आहे, त्याला रमण महर्षीने मध्यंतरी मी ते वाचलं होतं, की ते अक्षरस्वरूप हृदयामध्ये निरंतर प्रकाशित होत राहिलेलं आहे. आपण आहोत हे सतत आपण असल्याची जाणीव निरंतर प्रकाशित आहे. ती गृहीत धरून आम्ही व्यवहार करतो आहे. मी तिला टेकन फॉर ग्रांटेड करून, तिला टेकन फॉर ग्रांटेड न करता तिच्याकडेच लक्ष देणं, असं करण्याची एकदा का सवय लागली की ते नाममंत्राच्या साह्याने मन आतमध्ये यायला शिकलं.
त्याला ते जमलं. आता जमल्यानंतर आता आपल्याला जमलं याचं समाधान प्राप्त झालं, पण इथे पूर्णत्व नाही. ते जमल्यानंतर सुद्धा ते पुन्हा 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 करत राहणं. कारण ते एकदा जमून गेलं, हा इव्हेंट झाला. मग उरलेला वेळ काय केलं, आम्हाला जमलं बरं का. नाही ते लग्न झाल्यावर का नाही येते, लग्न झालं होईपर्यंत ज्यांचं लग्न जमत नसतं त्या सगळ्या फेजमधून लोक चाललेली असतात, तर त्यावेळेला लग्न होणं हीच कृतार्थता वाटत असते. तोपर्यंत एकदा झालं की त्याला कळतं की ती काय कृतार्थता नव्हती, मग ते आयुष्यभर भोगायला लागतं. लग्न झालंय हा फील सारखा येत राहतो. तसं एकदा ते जमून गेलं, तत्वाचा स्पर्श झाला, मग एकदा आम्हाला कधीतरी ते जमून गेलं. आता काय आहे, आता ती जमून गेल्याची आठवण आहे फक्त. म्हणजे अजूनही मन व्यवहारातच आहे. कारण जमलंय ज्याला तो अजून स्वतःला वेगळंच राखतोय, काहीतरी मला झालं पूर्वी, भारी वाटून गेलं. तसं न राहता चित्तच तत्वस्वरूप होऊन गेल्यानंतर त्याला ज्ञानाची आठवण तरी कशाला व्हायला पाहिजे. ती सहज स्थिती असं म्हटलं जातं की मला ज्ञान आहे याची आठवण. रामकृष्ण खूप सुंदर उदाहरण देत असत की पायात काटा गेलेला आहे, तर तो पायात काटा गेलेला तर कशाने काढायला लागेल, तो दुसऱ्या काट्याने काढायला लागतो. आणि मग एका काट्याने दुसरा काटा काढला, आता त्या दुसऱ्या काट्याचा पण उपयोग संपला, दोन्ही काटे फेकून दिले कारण पायातला काटा निघाला. तसं अज्ञानरूपी काटा तो ज्ञानरूपी काट्याने काढला. आता ज्ञानरूपी काटा ठेवून तरी काय करायचं, दोन्ही टाकून दिले, मग काय उरलं सांगता नाही येत काय उरलं, तत्वस्वरूपच उरलं. कारण ज्याला ज्ञान झालं तोही आता वेगळेपणाने नाही, तो ज्ञानस्वरूप होऊन गेला. पण हा सगळा प्रयत्न जो आहे तो मनाला शिकवण्याचं हे सगळं तंत्र आहे. आणि त्याच्यासाठी आपलं मन नक्की कशा कशामध्ये ओढ घेतं आहे हे ज्याचं त्याने तपासून बघायला पाहिजे. त्याला एक ढोबळमानाने सांगता येतं की हे 5 इंद्रियांमार्फत ते बाहेर जातं, पण माझी प्रकृती कशी आहे आंतरिक, ती रजोगुण प्रधान आहे, उपभोग प्रधान आहे, अज्ञान प्रधान आहे. अज्ञान म्हणजे कळलंय सगळं पण उद्या करू असं वाटणंच असतं. अज्ञान मोह. त्या प्रकारे आपली प्रकृती, आंतरिक प्रकृती आयडेंटिफाय करून घेऊन ज्या ज्या मार्गांनी आम्ही बहिर्मुख होतो आहोत असं आम्हाला लक्षात येतं, आणि ज्या ज्या गोष्टींना आम्हाला नंतर जाऊन रिग्रेट होतो, पश्चात्ताप वाटतो की आपण चांगलं वागू शकलो असतो त्यावेळेला, म्हणजे ज्ञानस्वरूपावर वाईट वागण्याबद्दल प्रश्नच नाही आहे, पण त्यावेळेला आपण अनुसंधान करू शकलो असतो, फुकट घालवला वेळ. अशा ज्या ज्या वेळा आमच्या आयुष्यातल्या गेल्या किंवा जातात त्या आयडेंटिफाय करून त्या वेळेला मनाने सावध राहणं, आणि याच्यासाठी पुन्हा 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 अंतःकरणाने सजग राहून ते करणं, ह्या अभ्यास योगयुक्तेनं. आणि चेतसा म्हणजे चेतस म्हणजे मन, त्यात नान्यगामीना कुठेही दुसरीकडे जात नाही. मग ते कशामध्ये राहतं, एक तर जाणीवेचा स्पर्श करून राहतं, नाममंत्रामध्ये राहतं, किंवा तत्वविचारामध्ये राहतं, किंवा प्रक्रियेच्या विचारामध्ये राहतं. ह्या पलीकडे ज्या ज्या वेळेला मोकळा वेळ मिळतोय त्यावेळेला मन आता धावत नाही आहे बाहेर. अशा प्रकारे ते एका ठिकाणी राहायला शिकलं आहे, आणि हळूहळू तो बाह्य भाग पण, विचाराचा भाग पण सोडून देऊन तत्वाशी भिडायला शिकलेलं आहे, चेतसा नान्यगामिना. मग परमम पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतन. याती म्हणजे पोचतं, जातं. कुणाला जाऊन पोचतं, त्याचं माध्यम काय आहे, तर चिंतन हे त्याचं माध्यम आहे. हे सगळं जे चाललेलं आहे आंतरिक पातळीवरचा प्रवास आहे, स्वतःकडे जाण्याचा. त्याला पोचल्यानंतर तो प्रवास होता असंही म्हणता येत नाही, कारण की आपणच आपल्याकडेच आहोत, कुठे प्रवास कुठे झाला आहे. पण तोपर्यंत तो प्रवास असतो मोठा. आंतरिक रीतीने स्वतःचीच बंधनं स्वतःच निर्माण केलेली, स्वतःच कंपल्सिव्ह केलेली, ती सोडून देण्याचा हा सगळा प्रवास जो स्वतःकडे घेऊन जातो. आणि ही सगळी जी योग प्रक्रिया आहे त्याला चिंतन असं म्हटलेलं आहे. विचार परंपरेला चिंतन असं म्हटलेलं नाही, तो स्वाध्यायाने तिथपर्यंत आला, पण तिथे अनन्यश्चिंतयन्तो माम
हा जो पुढे श्लोक आला, हे सगळ्या शब्द अनन्य होऊन चिंतन करणे, शिव होऊनी शिव येजेचे, हे सगळीकडे ते परमभक्ती जाणीचे. सांगायचं एकच आहे की तत्वस्वरूप आपण आहोत तेच अनुभवण्यासाठी जी योग प्रक्रिया स्ववर राहायची, विचार सोडून देऊन त्या चिंतनाच्या माध्यमातून ती व्यक्ती दिव्य पुरुषाला प्राप्त होतं. परमदिव्य पुरुष म्हणजे कोणीतरी आता बाहेरून प्रकाश पडणार नसून आमचं मूळ स्वरूप हाच तो परमदिव्य पुरुष आहे. नाहीतर मग तो कोणतरी आत कधी एनलाइटमेंट होणे, शब्द पण ते सगळे एनलाइटनमेंट. लाईट कसला पडला? ज्ञानाचाच लाईट पडणार आहे, आत कुठला सगळा अंधारच आहे अदरवाईज. त्यामुळे अज्ञानात असणं हा अंधकार दूर होऊन तो दिव्य पुरुष, दिव्य म्हणजे ज्ञानमय पुरुष म्हणजे कोण? आपण स्वतःच आहोत हे कळून जाईल. आणि हा प्रवास होण्यासाठी पहिल्या शब्दापासून जी सुरुवात होते, म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही. पुढे म्हटले ज्ञानेश्वर महाराजांनी की तुझी प्रकृती तितकी अजून अलाईन नाही आहे, घाबरू नकोस. ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत अचीव केल्या आहेस त्या लहानपणापासून सगळ्या प्राप्त होतात अशा थोडीच आहे, प्रयत्न करूनच मिळवलेल्या आहेत. त्याप्रमाणे हा भाग पण प्रयत्न केलास तर मिळणार नाही अशातला भाग नाही. अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही. याच श्लोकावर ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलंय की येण्याची अभ्यासाची योगो, हाच अभ्यास कर पुन्हा पुन्हा, फाटे फोडू नकोस. तुला मार्ग कळलाय तर जमत नाही म्हणून दुसरंच काहीतरी करत बसलो असं करू नकोस. स्ववर राहायचाच प्रयत्न कर, पुन्हा पुन्हा पुन्हा. चुकला तरी चालेल, तो कधीतरी जमेल, आणि ज्या वेळेला जमेल त्यावेळेला मग काही प्रॉब्लेम उरणार नाही. येण्याची अभ्यासाची योगू, चित्तासी करी पाच सांगू, अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. हल्ली आपण ते ऐकतो की ती एक मध्यंतरी एक खेळाडू की जिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि दोन्ही पाय तिचे त्या ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये गेले, आणि तिच्यानंतर तिने मोठे प्रयत्न करून नंतर ती एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत वगैरे गेलेली होती. आता ही उदाहरणं आपण मटेरियल लाईफमधली बघतो आहोत की लोक जिद्दीने काय करू शकतात, काही नसताना सुद्धा करू शकतात. तर आपण आपल्यापाशीच राहायचं आहे. नाही आंतरिक प्रकृती अनुकूल संतांचं साह्य आहे. मार्गदर्शनच नसतं तर गोष्ट वेगळी होती. मार्गदर्शन आहे, सर्व प्रकारे साह्य आहे, अनुकूलता आहेत अनेक प्रकारच्या, आणि त्या घेऊन आम्ही आतमध्ये जाऊ शकू. आणि तसं केलंस तर तेवी सदभ्यासे निरंतर, तो सदअभ्यास म्हणजे सत्स्वरूपाला प्राप्त होण्याचा अभ्यास असा निरंतर केलास. चित्तासी परमपुरुषाची मोहर, मोहर म्हणजे शिक्का, चित्तावर एकदा शिक्का मारून घे आपण तत्वस्वरूप आहोत त्याचा अनुभवाचा. की एकदा का सामान्य एखादं परिपत्रक काढलं तर त्याला कोण विचारत नाही, पण त्याच्यावर जर का राजमुद्रा असेल की त्या कागदाला एकदम महत्त्व प्राप्त होऊन जातो. नाहीतर तो कागदच आहे पण शिक्का बसलाय, आता राजपत्र झालं. तसं तत्वस्वरूप आहे असा शिक्का एकदा आयुष्यात, हे ध्येय ठेव की शिक्का मारून घ्यायचा आपल्याला आयुष्यात. आपण तत्वस्वरूप आहोत हा अनुभव आल्याचा शिक्का, तो बाहेरून कोणी सर्टिफाय करू शकत नाही, आत्ताच आपलंच. म्हणून हे कसं प्राप्त झालं हे कसं कळेल? आत्मबोध प्रशस्ती, की मला कळलं हे मलाच कळून जातं, कोणीतरी सर्टिफाय करायची गोष्ट नाही. हे तयेदशेची ख्याती, म्हणजे स्वतःच स्वतःला कळून जाणं आपण तत्वस्वरूप आहोत. तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जाऊ. मग काय, जे मिळवायचं ते मिळून गेलं. मग शरीर राहो अथवा जाऊ, लगेच काय आपण जावं म्हटल्याने जाणार नाही आहे, आणि जायचं असेल तर राहणार पण नाही आहे. पण जे मिळवायचं ते प्राप्त होऊन गेलं. आता मग त्याच्यानंतर ती स्थिती मॅच्युअर करण्यासाठीचा सगळा भाग राहतो की जो सहजावस्था, परम शेवटची अवस्था, ती प्राप्त होणं हा पुढचा टप्पा आहे. पण तो होण्यासाठी मुळात तो स्पर्श एकदा व्हायला पाहिजे आयुष्यात, आणि असं म्हणून पण तो होणार नाही आहे. तो स्पर्श झाल्यामुळे होण्यासाठी जी प्रॅक्टिस करायला सांगितली आहे त्या प्रॅक्टिसला प्राधान्य देणं, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा. असा तो मार्ग स्वतःमध्ये स्वतःला प्रकाशित करणं, आणि त्याच्यासाठी जे जे काही अडथळे आमच्याच प्रकृतीमुळे निर्माण झालेले आहेत ते पार करण्यासाठी जे आंतरिक बळ पाहिजे ते पण त्या अभ्यासातूनच हळूहळू प्राप्त होतं.
त्याच्याबरोबर एक भाग आहे म्हणजे वैराग्य. पण आत्ता ते सगळं एकाच ह्याच्यामध्ये आणणं शक्य नाही आहे, की ज्या गोष्टी नको आहेत त्या टाळणं. ते नको आहेत त्या कुठल्या गोष्टी नको आहेत हे कळण्यासाठी सुद्धा अभ्यास करता करता लक्षात येतं, की आमच्या ज्या पहिल्या सवयी आहेत त्या इंटॅक्ट ठेवून आमचा काही अभ्यास खोलामध्ये जाणार नाही. ज्या काही एकूण आमची दिनचर्या आहे ती तशीच्या तशी ठेवली आणि मी ध्यान 2 तास करतो, होणारच नाही. मोल्ड करायला पाहिजे हे अभ्यास करता करताच कळेल, की वैराग्य किती हवं आहे आणि मग संतांनी ते कसं केलं. म्हणून मुख्य भाग काय सोडावं याच्यापेक्षा सुद्धा काय करावं याच्यासाठी आहे आणि तो अभ्यास तदा द्रष्टुः स्वरूपवस्थानम. पुन्हा पुन्हा स्वतःला आपण स्वपाशी यायचं आहे, हे भान जागृत ठेवणं आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा ते प्रत्यक्ष करणं, या सगळ्याला मिळून अभ्यास योग म्हणजे प्रयत्नांच्या साह्याने जोडलं जाणं. अभ्यास म्हणजे तेच आहे. तसं करण्याची शक्ती आणि प्रेरणा ही आपल्या सगळ्यांना प्राप्त हो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी थांबतो. हरिओम तत्सत.